चेंबूरच्या डायमंड गार्डन परिसरात बिल्डरवर गोळीबार झालाय। त्यामुळे मुंबई हादरून गेली आहे। या गोळीबारात बिल्डर गंभीर जखमी झालाय। मात्र हा गोळीबार नेमका कोणत्या कारणासाठी झाला असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। पाहुयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। चेंबूरच्या डायमंड गार्डन येथे गोळीबार। अज्ञातांच्या गोळीबारात बिल्डर जखमी। गोळ्या का झाडल्या तपास सुरू। मुंबईतील गर्दीचं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेंबूरच्या डायमंड गार्डन येथे गोळीबाराची घटना घडली आहे। एका बांधकाम व्यावसायिकावर अज्ञातांनी जवळून गोळीबार केल्याची घटना घडली आहे। त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार झाल्याची घटना घडली। सदरुद्दीन खान यांच्यावर 4 ते 5 गोळ्या झाडण्यात आल्याचं सांगण्यात येते। यामध्ये सदरुद्दीन खान गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मुंबईच्या डायमंड गार्डन परिसरामध्ये काल रात्री उशिरा एका बांधकाम व्यावसायिकावरती गोळीबारची घटना घडलेली आहे। आपण पाहतोय मी त्याच घटनास्थळावरती आहे। आपण पाहू शकता ह्या सिग्नलवरती गोळीबाराची घटना जी आहे ती घडलेली आहे। 4 ते 5 गोळ्या ज्या आहेत त्या झाडल्या असल्याचं समजत आहे। खरं तर आपण पाहिलं तर 2 अज्ञात व्यक्तींकडून या गोळ्या झाडण्यात आल्या असल्या तरी या गोळीबाराच्या मागचं कारण काय आहे अद्याप समजू शकलेलं नाहीये। मात्र मुंबईमध्ये गोळीबाराच्या घटना ज्या आहेत त्या पुन्हा एकदा होत असल्याचं पाहायला मिळत आहे। सदरुद्दीन खान नवी मुंबईला जात असताना गोळीबार। बाईकवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी गोळीबार केला। आरोपींच्या शोधासाठी 5 पथकं स्थापन करण्यात आली आहेत। गाडी थांबलेली असताना त्यांच्यावरती फायरिंग केलेलं आहे आणि फायरिंग केल्यानंतर ते सदर इसम त्या ठिकाणाहून निघून गेलेले आहे। सध्या जे सदरुद्दीन खान आहेत त्यांची प्रकृती स्थिर आहे। त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे। आम्ही या अनुषंगाने आता एकूण 5 तपास पथकं तयार करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे। आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत। बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळ्या का झाडण्यात आल्या तसेच यामागे व्यावसायिक किंवा वैयक्तिक कारण आहे का याचा तपास आता पोलीस करतायत। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।